अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। इथे वडे बनवण्यासाठी 4 प्रकारची डाळी मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे। त्यामध्ये पाव कप चणा डाळ, पाव कप हिरवी मुगाची डाळ सालासकट, त्यानंतर पाव कप मुगाची डाळ बिनसालाची आणि पाव कप बरबडी घेतलेली आहे। या डाळी स्वच्छ धुवून मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि यातला आता पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 कप कॉर्न घेतलेले आहे। फ्रेश कॉर्न आहे, पावसाळ्यात कॉर्न इझिली मिळतात त्यामुळे कॉर्नचा वापर केलेला आहे। तर या सर्व डाळी आणि कॉर्न आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळी आणि 2 कप कॉर्न मिक्सरला वाटून घेतलेले आहे। डाळी आणि कॉर्न मिक्सरला वाटताना त्यामध्ये थोडंसंही पाणी नसलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला वडे थापायचे आहे आणि ते थापता आले पाहिजे, त्यामुळे त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं। यामध्ये आता आपण सुके जिन्नस घालूया। 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर, त्यानंतर 3 चमचे धनेपूड, त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक चिरलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 कांदा बारीक चिरलेला, त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि हे आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मी हाताने मिक्स करून घेतोय। तर इथे आपलं हे वड्याचं बॅटर तयार आहे। आता आपण वडे थापून तळून घेणार आहोत। त्यासाठी बाजूला कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाण्याचा हात लावून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वडा हातावरच थापून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुधाचं जे प्लास्टिक असतं त्यावर सुद्धा वडे थापून घेऊ शकता, पण मी हातावरच थापून घेणार आहे। आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत हे वडे आपल्याला तळून काढायचे आहे। गरमागरम पावसाळ्यात खायला खूप मजा येते। छान कुरकुरीत क्रिस्पी खूप छान लागतात। गरम गरमच खायचे असतात वडे। तर वड्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तर अशाच प्रकारे मी सगळी बाकीचे वडे तळून घेतोय। जर तुम्हाला वडे तेलामध्ये सोडायला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या प्रकारे हा जो चमचा आहे त्यावर वडा ठेवून तेलामध्ये सोडू शकता, त्यामुळे थोडं सोपं जाईल। तर इथे मी सर्व वडे तळून घेतलेले आहे। वड्यासोबत मी मिरची सुद्धा तळून घेतोय। मिरची तळायच्या अगोदर मिरचीला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार काप करून घ्यायचा आणि नंतरच तळायचं, अदरवाईज काय होतं मिरची तेलामध्ये फुटते जर तुम्ही त्याला चिरून त्यामध्ये घातली नाही तर। तर इथे मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहे। बाहेर छान पावसाचं वातावरण सुद्धा आहे, तर नक्की या पावसाळ्यात करून बघा। याचं सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। धन्यवाद।